1 लाख घेताना जाळ्यात, केबिनमध्ये 6.34 लाखांचा साठा. मुंबईतील कुरार पोलीस ठाणे येथे खाकी वर्दीला काळिमा फासणारी धक्कादायक कारवाई उघड झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीने रचलेल्या सापळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 2 पोलिसांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. मात्र खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा केबिनची झाडाझडती घेतली असता तब्बल 6,34,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आधीच स्वीकारले गेले होते. उर्वरित 1 लाख रुपये देताना सापळा रचण्यात आला आणि त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना अटक करण्यात आली आहे. लाच स्वीकारल्यानंतर केबिनमध्ये झालेल्या झाडाझडतीत मोठी रोकड आढळल्याने संशय अधिक गडद झाला आहे. जप्त रकमेचा स्रोत, इतर व्यवहार आणि संभाव्य संगनमत याचा तपास सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रक्षकच भक्षक झाले तर सामान्य माणूस न्यायासाठी कुणाकडे जाईल असा सवाल उपस्थित केला जातो. एसीबीकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की वर्दीचा गैरवापर करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.